नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले अक्षय ऊर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये ते 1,05,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज जे आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेलमधील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे चीफ जनरल मॅनेजर सुटेबिलिटीसाठी या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल एनी ब्रँचमधून इंजिनिअरिंगच्या, किंवा ग्रॅज्युएशन तुमचं असेल सायन्समधून, किंवा या ठिकाणी परफेक्टली विथ मी गिव द डिग्री इन पोस्ट ग्रॅज्युएट इन द एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये। तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। मिनिमम या ठिकाणी 15 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागेल। त्यानंतर चीफ जनरल मॅनेजर टाउन प्लॅनिंगसाठी एक वॅकन्सी आहे। BE सिव्हिल तुमचं झालेलं असेल किंवा BR तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 65 वर्षापर्यंतची मॅक्सिमम वयमर्यादा या ठिकाणी आहे। 15 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर जनरल मॅनेजर अर्बन प्लॅनिंगसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। BTech तुमचं झालेलं असेल सिव्हिलमध्ये, किंवा BE आर्किटेक्ट झालेलं असेल, किंवा MTech झालेलं असेल, किंवा मास्टर इन प्लॅनिंग इन अर्बन प्लॅनिंगमध्ये झालेलं असेल, किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये झालेलं असेल, किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 10 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 7 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर डेप्युटी इंजिनियर या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। ग्रॅज्युएशन इन तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा या ठिकाणी डिप्लोमा झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी मॅक्सिमम लागणार आहे। त्यानंतर डेप्युटी इंजिनियर या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा डिप्लोमा झालेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी 2 वॅकन्सीज आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा डिप्लोमा झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 2 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मुंबई ऑफिससाठी पुढील वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। हेड कॉर्पोरेट अफेअर्स आणि फंड ऑपरेशनसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। CA तुमचं झालेलं असेल, किंवा MBA झालेलं असेल फायनान्समध्ये, किंवा CFA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 60 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। 20 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर फंड ॲडमिन ऑपरेशन या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MBA तुमचं झालेलं असेल फायनान्समध्ये, किंवा CA झालेलं असेल, किंवा CMA झालेलं असेल, सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, एक्सपिरियन्स तुमचा 3 ते 5 वर्षापर्यंतच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फंड ॲडमिन ऑफिसर कम्प्लायन्सेस आणि मॉनिटरिंगसाठी। CA तुमचं झालेलं असेल, CMA झालेलं असेल, किंवा या ठिकाणी MCOM झालेलं असेल, LLB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमचा 3 ते 5 वर्षापर्यंतचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर फंड ॲनालिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। CA तुमचं झालेलं असेल, CFA झालेलं असेल, MBA फायनान्स झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये 4 ते 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर चीफ जनरल मॅनेजर स्मार्ट ग्रिड प्रोजेक्टसाठी पुणेसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल एनी ब्रँच ऑफ इंजिनिअरिंगमध्ये, किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल सायन्समध्ये, 60 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल, वयमर्यादा असेल या ठिकाणी मॅक्सिमम वयमर्यादा असेल, आणि 15 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल पुणे ऑफिससाठी 2 वॅकन्सीज आहे। या ठिकाणी BA तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये
तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 2 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर सॉफ्टवेअर पुणे ऑफिससाठी एक वॅकन्सी आहे. बी तुमचं झालेलं असेल, बीटेक झालेलं असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्स IT मध्ये 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वेतन जे आहे या ठिकाणी चीफ जनरल मॅनेजर सुटेबिलिटीसाठी तुम्हाला 75,000 रुपये प्लस 30,000 असे 1,05,000 रुपये या ठिकाणी दिलं जाईल. चीफ जनरल मॅनेजर टाउन प्लॅनिंगसाठी तुम्हाला 75,000 प्लस 30,000 1,05,000 रुपये या ठिकाणी असं वेतन दिलं जाईल. जनरल मॅनेजर अर्बन प्लॅनिंगसाठी 90,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 60,000 प्लस 30,000 90,000 रुपये वेतन दिलं जाईल. डेप्युटी इंजिनियरसाठी 50 प्लस 15 असे 65 वेतन तुम्हाला दिलं जाईल. डेप्युटी इंजिनियर 50 प्लस 15 असे 65,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी 30,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. पुणे ऑफिससाठी तुम्हाला चीफ जनरल मॅनेजर स्मार्ट ग्रेड प्रोजेक्टसाठी 75 प्लस 30 असं 1,05,000 रुपये वेतन असेल. असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 30,000 रुपये वेतन असेल. असिस्टंट इंजिनियर सॉफ्टवेअरसाठी देखील 30,000 रुपये वेतन असेल. ही जी वॅकन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. अर्ज जे आहे तुम्ही बाय हँड किंवा बाय पोस्ट या ठिकाणी करू शकता किंवा ईमेल आयडीने देखील या ठिकाणी करू शकता. ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. ऑफलाईन अर्ज जे आहे तुम्हाला डायरेक्टर ऑपरेशन्स महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड, महाप्रीत बंगला नंबर 501 502 पिनॅकल कॉर्पोरेट पार्क नेक्स्ट टू क्रेडिट सेंटर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा ईस्ट मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ऑफलाईन अर्ज जे आहेत बाय हँड किंवा कुरिअरने सादर करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.